हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल लंडन मराठी प्लॅटफॉर्म. दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील आणि आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 अंतर्गत जी महत्त्वाची आपली परीक्षा आहे 15 जूनला, ठीक आहे. 15 जून 2025 जे कोणी अटेम्प्ट देत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे हे शेवटचे 40 दिवस आहेत. या नेमक्या शेवटच्या 40 दिवसात काय करणं अपेक्षित आहे त्यासाठीचं आजचं सेशन आहे. आजचं सेशन जरूर शेवटपर्यंत बघत राहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा, ठीक आहे. तर नेमके शेवटच्या 40 दिवसामध्ये काय करणं अपेक्षित आहे म्हणजे आपली सेट ही परीक्षा नक्की पास करायला त्याचा जास्त फायदा होईल हे आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. त्या रिलेटेड जे काही महत्त्वाचे व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. आता पाहता आपण 15 जून जे आपलं टार्गेट आहे, बरोबर. 15 जून 2025 ला आपली महाराष्ट्र सेट एक्झाम आहे. त्या दृष्टिकोनातून जे शेवटचे 40 दिवस राहतात, जरी 2-3 दिवस पुढे असतील, म्हणजे जेव्हा एक्झाम असते तेव्हा त्या अगोदरचे शक्यतो 3 दिवस अभ्यास केला जात नाही. त्या 3 दिवसामध्ये काय करणं अपेक्षित असेल, बरोबर, आणि राहिलेल्या 40 दिवसामध्ये आपण काय करणार आहोत त्या गोष्टीचं अवलोकन आजच्या सेशनमध्ये आपण करणार आहोत. आता जे काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत की सेल्फ मोटिवेशन असणं गरजेचं आहे. सेल्फ मोटिवेशन याचा अर्थ काय होतं की स्वतःलाच जास्त मोटिवेट करत राहणं. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगत नाही की नाही माझा अभ्यास झालेला आहे, मी अभ्यास करतोय. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं की 15 जून हे आपलं टार्गेट आहे माने बरेच जण जास्त मटेरियलच्या मागे लागतात, बुक्सच्या मागे लागतात. जास्तीत जास्त पुस्तक समोर ठेवला तरच अभ्यास होतो का, तर नक्कीच नाही. अभ्यास सगळे करतात, येते लक्षात. मी माझ्या सेशनमध्ये मुलांना वारंवार सांगते अभ्यास सगळे करतात. सगळे म्हणजे ज्या अर्थी एखादी एक्झाम तुम्ही देत आहात त्या अर्थी अभ्यास कुणी करत नाही असं होतं का, तर नक्कीच नाही. पण त्याही पेक्षा वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या टेक्निक्स वापरून स्मार्ट पद्धतीने जे अभ्यास करतात ते नक्कीच पास होतात. साहजिक आहे, सगळेच फॉर्म भरत असतील, सगळेच परीक्षा देत असतील तर सगळेच पास का होत नाहीत, बरोबर. येते लक्षात. सगळे पास होतात का नाहीत, असे खूप कमी लोक पास होतात ज्यांच्याकडे काहीतरी वेगळेपण असतं. मग ते वेगळेपण नेमकं कशातून येतं, तर हे स्वतःतून असतं, स्वतःमधून येतं. त्यासाठी स्वतःलाच आपण सेल्फ मोटिवेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. कसं असतं की एखाद्या व्यक्ती म्हणजे सेट एक्झाममध्ये जर समजा एखादी व्यक्ती क्वालिफाय झालेली असेल, मग तिचं सेशन तुम्हाला आवडेल, त्यांच्या नोट्स तुम्ही प्रिफर करत असाल. पण या दृष्टिकोनातून बघणं काय महत्वाचं आहे की एखादी व्यक्ती क्वालिफाय होते याचा अर्थ तुम्ही त्या व्यक्तीकडे एक मोटिवेटिव्ह म्हणून बघत असाल. पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं काय की स्वतःमध्ये जोपर्यंत ती गोष्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही. म्हणजे दुसऱ्यांच्या नोट्स वापरून तुम्ही करत असाल किंवा कसं असतं की दुसऱ्यांच्या नोट्स वापरून ते क्वालिफाय झालं आपण क्वालिफाय होऊ शकतोच याची गॅरंटी नसते. यासाठी जोपर्यंत ते अंतःकरणातून येत नाही, जोपर्यंत मला पास व्हायचं हे स्वतःमधून जोपर्यंत येत नाही, हे सेल्फ मोटिवेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण पास होत नाही. थोडंसं तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून थोडंसं तुम्हाला वेगळं वाटेल, पण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जेणेकरून तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी जर ह्या गोष्टी तुम्ही अप्लाय केल्या तर याचा जास्तीत जास्त फायदा हा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होईल आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही नक्की पास व्हाल. आता सेल्फ मोटिवेशनच्या दृष्टिकोनातून पुढचा पॉइंट आहे सेल्फ ट्रस्ट, म्हणजे स्वतःवरती अत्यंत विश्वास ठेवणं. सॉरी. तर स्वतःवरती जास्त विश्वास ठेवण्याचा अर्थ याचा काय होतो की मी जो काय आतापर्यंत अभ्यास केलेला आहे तो मी खूप काळजीपूर्वक केलेला आहे, खूप छान अभ्यास केला आहे. मी बऱ्याच गोष्टीच्या नोट्स काढलेल्या आहेत, वारंवार मी रिव्हिजन करत आहेत, मी रोज MCQ सोडवत आहे. ह्या ज्या गोष्टीच्या आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या आहेत त्याच्यावरती स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका. किंवा ह्या दिवसामध्ये 40 दिवसामध्ये या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. कारण का आपण कुठेतरी आपला कॉन्फिडन्स लूज केला किंवा मी जे करतो त्या गोष्टीवरती जर तुम्ही विश्वास नाही ठेवला तर बऱ्याच वेळा जास्त टेन्शन येण्याची जास्त शक्यता असते, प्रेशर येण्याची जास्त शक्यता असते. तर अशा वेळी स्वतःवरती जास्तीत जास्त विश्वास ठेवून इथून पुढचे दिवस तुम्हाला काढायचे आहेत. इथून पुढचे दिवस एक्झामपर्यंतचे दिवस आहेत ते तो टेम्पो जो आहे तो जास्तीत जास्त तिथपर्यंत तुम्हाला टिकवायचा आहे. म्हणून सेल्फ मोटिवेशन बरोबर सेल्फ ट्रस्ट ही तितकाच महत्त्वाचा असतो आणि त्यासोबतच
पॉझिटिव्ह माइंड ही तितकंच महत्त्वाचं आहे. पॉझिटिव्ह माइंड म्हणजे जोपर्यंत तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करत नाही, कारण ह्या पिरियडमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहील तितका तुम्हाला जास्त फायदा होत असतो. म्हणजे बऱ्याच वेळा बघा की काही निगेटिव्ह लोक सुद्धा तुमच्या आजूबाजूला असण्याचे चान्सेस राहतील. ते लोक नेमकं तुम्हाला कुठेतरी निगेटिव्हली इम्पॅक्ट पाडू शकतात किंवा नाही ही एक्झाम का एवढे लोक फॉर्म भरतात, पास होणं शक्यच नाही किंवा खूप अभ्यास करावा लागतो किंवा मी ही सेटचे 3-4 अटेम्प्ट दिलेत पण माझं झालेलंच नाही, म्हणजे मी होत नाही तर मग कुणीच होऊ शकत नाही, असा जो काही लोकांचा आविर्भाव असतो तो कुठे तर त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर पडण्याची शक्यता असते. मग अशा वेळी आपण काय करायचं, जे लोक निगेटिव्ह आहेत, निगेटिव्ह बोलणारे आहेत, निगेटिव्ह जे माइंडसेट आहेत, निगेटिव्ह जो काही माहोल असेल, एन्व्हायरमेंट असेल, त्यापासून थोडंसं स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि जितकं तुम्हाला जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहता येईल, जितकं तुमचं जास्तीत जास्त सकारात्मक मन तुमचं तयार करता येईल, सकारात्मक राहते, तितकं जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, अजिबात दुर्लक्ष करू नका. जर वरवरचं जरी वाटत असेल की अभ्यासाच्या व्यतिरिक्त ह्या मॅडम काहीतरी वेगळं सांगतात, पण हे तितकंच महत्त्वाचं आहे, कारण माझा स्वतःचा हा अनुभव आहे. ज्या वर्षी मी स्वतः 2019ला सेट नेट ॲट अ टाइम मी एकाच वर्षात क्वालिफाय झाले, तेव्हा याच गोष्टी मी अप्लाय केल्या. जास्तीत जास्त सेल्फ मोटिवेट राहिले, सेल्फ ट्रस्ट होता आणि पॉझिटिव्ह माइंडसेट जितकं जास्तीत जास्त तुमच्या बाबत ठेवाल त्याचा जास्तीत जास्त तुम्हाला फायदा होईल. आणि अल्टिमेट एफर्ट्स हे आपल्याला चुकत नसतातच. अतिशय शेवटचे दिवस आहेत की या 40 दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जितकी मेहनत करता येईल तितकी मेहनत करा. मेहनत याचा अर्थ की डॉंकी वर्क नको आहे, आपल्या मेहनत कशी हवी की स्मार्ट मेहनत हवी, टेक्निकल स्मार्ट टेक्निकने आपल्याला त्या गोष्टी करायचे आहेत. म्हणजे रोजचं जे आपलं काय टार्गेट आहे, जे काय आपण MCQ सॉल्व्ह करत आहोत, रोजचं आपल्या टार्गेटनुसार आपण अभ्यास करत आहोत, रोजची आपली जी काही रिव्हिजन आहे त्या दृष्टिकोन जेव्हा तुम्ही ही मेहनत कराल त्या दृष्टिकोन तुम्हाला त्याचं नक्की फळ मिळणार आहे. म्हणजे मेहनत करायला कुठेही कमी पडता कामा नये. तर शेवटी असं व्हायला नको की माझं 1 मार्काने गेलं, माझं 2 मार्काने गेलं, अशी वेळ आपल्याला येऊनच द्यायची नाही. आपल्याला बियॉन्ड द लिमिटच्या पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम क्रॅक करायचे. आपलं 60% मेरिट लागत असेल, 62% मेरिट लागत असेल तर मला 70%च मार्क्स पडायचे आहेत, जेणेकरून मला तिथं म्हणायला कुठेही वाव नसणार आहे की माझं 1 मार्कने गेलं, माझं 2 मार्कने गेलं, माझं 1%ने गेलं किंवा 2%ने गेलं. येते लक्षात, माझं टार्गेट जर 70% असेल तर मी नक्कीच 65% पर्यंत पोहोचेल. भलेही 62% रिझल्ट लागू दे की 64% लागू दे, कारण मी क्रॉसच्या पुढे असणार आहे. येते लक्षात, हे एफर्ट्स महत्त्वाचे, हे पॉझिटिव्ह माइंड महत्त्वाचे, स्वतःवरती जास्तीत जास्त विश्वास ठेवणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला आम्ही मदत करायला आलेलो आहोत. महाराष्ट्र सेट 2025 राज्यशास्त्र या विषयासाठी या कंप्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत. तर डेली लाईव्ह सेशन असतं, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स असतात, फुल सिलेबस तुम्हाला टोटली नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात, त्याही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून आपल्याला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. मॉक टेस्ट राहते, त्या पद्धतीने प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन, ज्या काही इम्पॉर्टंट ट्रिक्स आहेत त्या सुद्धा आपण या ठिकाणी सांगण्यात येतं. फी स्ट्रक्चर काय आहे, फी आहे 10,000 रुपये, पण तुमच्यासाठी ती फक्त 8,000 असणार आहे. या 8,000 रुपयामध्ये जेव्हा तुम्ही पेपर सेकंडसाठी ॲडमिशन घेत असता पॉलिटिकल सायन्ससाठी, त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील अगदी मोफत करता येतो, बरोबर. तर या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्टवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे, व्हॉट्सअप करायचे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे ते ॲप डाउनलोड करून आपण आपलं या ठिकाणी नाव रजिस्टर करू शकता. जे विद्यार्थी 15 जूनला टार्गेट करत आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही महत्त्वाची गोष्ट आहे. शेवटच्या महिनाभरामध्ये, शेवटच्या 30 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही हा कोर्स अटेंड करू शकता. फी मात्र कमी असणार आहे. फी ही जी आहे ती जवळपास आपल्या पूर्ण सेशनसाठी आहे, पण मात्र 15 जून जे आपल्या एक्झामच्या तारखेपर्यंत जर तुम्ही अटेंड करत असणार तर त्या दृष्टिकोनातून फी तुम्हाला कमी असेल. ह्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही फी विचारू शकता नेमकी किती असेल, ठीक आहे. म्हणजे शेवटच्या महिन्याभरामध्ये सुद्धा तुम्हाला पॉलिटिकल सायन्सच्या बॅचला ॲडमिशन घेता येणार. काय करता येईल तर त्यावेळी तुम्हाला जेवढे व्हिडिओ सेशन्स आपले झाले तेवढे सगळे तुम्हाला शेवटच्या महिन्यात दिवसामध्ये तुम्ही 4 ते 5 कितीही तुम्हाला हवे तेवढे बघू शकता. MCQचे लेक्चर्स बघू शकता. शेवटच्या याच्यामध्ये तुम्हाला नोट्स हवे तर त्या नोट्ससुद्धा तुम्ही प्रिफर करू शकता. म्हणजे अशा दृष्टिकोनातून अजूनही तुम्हाला संधी आहे, अजूनही तुम्ही तुमचा अभ्यास या पद्धतीने करू शकता, ठीक आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर नक्की यश हे तुमचं असणार आहे. जर काही शंका असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये, चॅट बॉक्समध्ये तुम्ही
विचारा, त्या दृष्टीने तुम्हाला त्याची उत्तरं देण्यात येतील. आणि जर तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आजचं सेशन आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत. धन्यवाद.